त्याची हेअरस्टाईल एका अभिनेत्यासारखी आहे. तिचा आवाज अश्वितासारखा आहे. शुभमचं अक्षर एका लहान मुलासारखं आहे. या साऱ्या वाक्यांचं इंग्लिश आज आपण जाणून घेऊया. च्या सारखं त्यावेळी सिमिलर टू याचा वापर केला जातो. सिमिलर टू. त्याची हेअरस्टाईल एका अभिनेत्यासारखी आहे. हिज हेअरस्टाईल इज सिमिलर टू वन ॲक्टर. तिचा आवाज अश्वितासारखा आहे. हर साऊंड इज सिमिलर टू अश्विता. शुभमचं अक्षर एका लहान मुलासारखं आहे. शुभम्स हँडरायटिंग इज सिमिलर टू वन स्मॉल बॉय. त्यांचं घर आमच्या घरासारखं आहे. देअर हाऊस इज सिमिलर टू अस. तो बर्फासारखा थंड आहे. ही इज कूल सिमिलर टू आईस. आता एक वाक्य तुमच्यासाठी. तो ढग एका प्राण्यासारखा आहे. याचं उत्तर तुम्ही नक्कीच कॉमेंट करून सांगाल.